मग आम्ही मिरजेतनं पुतळा आणताना तो पुतळा तुम्ही का अडवला हा प्रश्न पहिल्यांदा माझा प्रशासनाला आहे. सातत्यानं पक्ष बदलणारे पदाधिकारी आज गळ्यामध्ये मोपरेल आणि टोपी भगवी टोपी घालून आज खऱ्या अर्थानं हिंदुत्ववादी विचारसरणीच आहे असं एका बाजूला दाखवतात, पण त्यांनीच खऱ्या अर्थानं पोलीस स्टेशनवरती दबाव आणण्याचं काम केले. पण आष्ट्यातनं पोलीस येऊन सांगलीत पुतळा अडवतात हे खरं म्हणजे कुठंतरी नक्कीच यात राजकारण शिरतंय. पूर्वी ज्या पद्धतीने बेकायदेशीररित्या पुतळा इथं बसवला खोटा, तसा आम्हाला बसवायचा नव्हता. विरोध करताय कुणावरती तुमचा आरोप आहे? यांच्या पुतळ्याला तुम्ही अडवणूक करायचा प्रयत्न करत असाल तर ती आष्ट्यातली जनता गप्प बसणार ना. फायबरचा पुतळा का आणून बसवला त्याचं पहिला त्यांनी उत्तर द्यावं. रात्रीचा उशिरा येऊन का पुतळा इथं बसवला रात्री 1-2 वाजता? तर या अगोदर बेकायदेशीररित्या याच ठिकाणी काही जणांनी पुतळा बसवायचा प्रयत्न केला. त्यावेळेला प्रशासन झोपलं होतं का? त्यावेळेला प्रशासनानं मग तो पुतळा आणताना त्याची माहिती त्यांना मिळाली नाही का? काही झालं तरी 100% याच छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हा पुतळा आम्ही बसवणारच. काल पोलीस स्टेशनने सांगितलं आम्हाला, त्या पदाधिकाऱ्यांना आमच्यावर दबाव आहे. तो फायबरचा पुतळा बसवला. छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना त्या काळात झाली. का आष्टा शहरामध्ये पुतळा बसत नाही? पुतळा अडवायचं राजकारण कोणी केलं याचं उत्तर पहिला विरोधकांनी द्यावं. निवडणुकीच्या तोंडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण तुम्ही लोकांनी लावलेलं, याच्यावरती काय सांग? आष्टा पोलीस स्टेशननं कधी पुतळा अडवायला पाहिजे होता, तर तो आष्टा हद्दीत आला असता तर आम्ही मान्य केलं असतं. शहरातील जनता शिवप्रेमी ह्या भगवी टोपी घालणाऱ्या नाटक करणाऱ्या पदाधिकाऱ्याला आता ओळखलेले आहे. सध्या आष्टा शहरामध्ये अत्यंत महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा. तर त्याचं झालं आहे असं की आष्टा शहरातली जे नागरिक आहेत किंवा पुतळा समिती आहे, त्या पुतळा समितीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तयार करण्यात आला होता, पूर्णाकृती पुतळा. आणि तो पुतळा काल प्रशासनानं ह्या पुतळा समितीच्या माध्यमातून आणत असताना पोलीस प्रशासनानं पुतळा अडवला. तर आपल्यासोबत या ठिकाणी पुतळा समितीचे काही सदस्य किंवा पदाधिकारी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय नेमकं प्रकरण आहे. दादा, आपण पुतळा तयार केलेला आहे पूर्णपणे आणि आष्टा शहरामध्ये पुतळा आणत असताना प्रशासनानं पुतळा अडवलेला आहे. खरं म्हणजे प्रशासनाकडं कायदेशीर मागणी, आम्ही पुतळ्याला आणायसाठी वाहतुकीची परवानगी मागितली होती. तसं बघायला गेलं तर कायदेशीररित्या वाहतुकीसाठी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. परवानगी कुठे घ्यावी लागते की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जर सार्वजनिक ठिकाणी, आता इथं पुतळा बसणार होता, ह्या ठिकाणी जर बसवायचा असला तर 100% कायदेशीर परवानगी घ्यावी लागते. परंतु आम्ही ती का कायदेशीररित्या घेतली तर या अगोदर बेकायदेशीररित्या याच ठिकाणी काही जणांनी पुतळा बसवायचा प्रयत्न केला. तो फायबरचा पुतळा बसवला. छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना त्या काळात झाली. त्यावेळेला प्रशासन झोपलं होतं का? त्यावेळेला प्रशासनानं मग तो पुतळा आणताना त्याची माहिती त्यांना मिळाली नाही का? मग आम्ही मिरजेतनं पुतळा आणताना तो पुतळा तुम्ही का अडवला हा प्रश्न पहिल्यांदा माझा प्रशासनाला आहे. आम्हाला बेकायदेशीररित्या कुठलंही कृत्य करायचं नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजाचा अपमान आम्हाला नक्कीच करायचं नाही. म्हणून आम्ही कायदेशीररित्याच पुतळा या ठिकाणी बसवणार होतो. पण हा पुतळा ज्या वेळेला आमचा करार तर पुतळा कराराबरोबर झाला, हा करार संपून जवळपास 4-5 महिने ओलांडून गेले होते. यामुळं पुतळाकाराने आम्हाला सांगितलं की करार आता संपला आहे, तुम्ही पुतळा तुमच्या ताब्यात घ्या आणि पुतळा सुरक्षित तुम्ही ठेवा. म्हणून आम्ही DSP ऑफिसला असेल, कलेक्टर ऑफिसला असेल तशी विनंती केली की आम्ही पुतळा हा आर्ट्स कॉमर्स कॉलेजच्या आवारामध्ये. मला सांगा, पुतळा तुम्ही इथं बसवणार आहात की खाजगी जागेमध्ये बसवणार आहात? की हा पुतळा ताब्यात घेतल्यावर आम्ही कॉलेजच्या आवारामध्ये ठेवण्यासाठी पत्रही DSP ऑफिसला दिलं, कारण याच्या काही तांत्रिक अडचणी अजून व्हायच्या आहेत. आम्हाला पूर्वी ज्या पद्धतीने बेकायदेशीररित्या पुतळा इथं बसवला खोटा, तसा आम्हाला बसवायचा नव्हता.
पंचधातू पुतळा 2 टन किलो वजनाचा पुतळा आम्ही या ठिकाणी बसवणार आहे. काही 1-2-4 किरकोळ तांत्रिक अडचणी असल्यामुळं कायदेशीररित्या इथं बसवू शकत नाही. यामुळं तो 2-3 महिन्यानं बसवता येईल. पण पुतळाकारांना आम्हाला सांगितलं, तुम्ही सांगितलेल्या पुतळ्याची ऑर्डर तयार झालेली आहे आणि ह्याला 3-4 महिने होऊन गेले, तुम्ही हा पुतळा तुमच्याकडं ताब्यात घ्या. म्हणून आम्ही ती मागणी करून फक्त वाहतुकीला परवानगी द्या अशी विनंती केली होती. पण आष्ट्यातनं पोलीस येऊन सांगलीत पुतळा अडवतात, हे खरं म्हणजे कुठंतरी नक्कीच यात राजकारण शिरतंय. आणि अशा राजकारण करणाऱ्यांना मी प्रश्न पहिला विचारतो की छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचे दैवत असणारे महाराज आहेत आणि यांच्या पुतळ्याला तुम्ही अडवणूक करायचा प्रयत्न करत असाल तर ती आष्ट्यातली जनता गप्प बसणार नाही. कोण विरोध करते? कुणावरती तुमचा आरोप आहे? ते सगळं आता जनतेला माहिती आहे की विरोध कोण करते, की ज्यांना पुतळा खरा बसवता आला नाही पण आम्ही खरा पुतळा आणून इथं बसवते पंचधातूचा. आणि म्हणून त्यांना आता ते वाटायला लागले की या लोकांनी पुतळा पूर्ण केला, सांगितलेलं आश्वासन जनतेला ती पूर्ण करायला लागलेत, म्हणून याला त्या पद्धतीची अडवणूक व्हायला लागलेली आहे अशी नक्कीच आता जनतेला कळू लागलेलं आहे. आता कालचं जे प्रकरण झालं त्यापासून अनेक प्रतिक्रिया लोकांच्या येत आहेत. त्यापैकी विरोधकांच्या पण प्रतिक्रिया आलेल्या आहेत की निवडणुकीच्या तोंडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण तुम्ही लोकांनी लावलेलं आहे, याच्यावरती काय सांगा? राजकारण करायचं असतं तर कधीच आम्ही केलं असतं. त्यांनी मग काय केलं, फायबरचा पुतळा का आणून बसवला त्याचं पहिला त्यांनी उत्तर द्यावं. रात्रीचा उशिरा येऊन का पुतळा इथं बसवला, रात्री 1-2 वाजता? आम्ही तसं काही करणार नव्हतो. कायदेशीररित्या दिवसा पुतळा आम्ही आष्ट्यात आणत होतो. ह्याला काय राजकारण म्हणत नाहीत. राजकारण तुम्ही का म्हणा लागलाय तर तुम्हाला आता कळून चुकलं आहे की खरा पुतळा आता ह्या लोकांनी तयार करून आणला आष्ट्यात किंवा आणा लागलेत, यामुळं तुम्हाला यामध्ये राजकारण दिसू लागले. मी आत्ता मगाशी काय सांगितलं, ह्या पुतळा तयार झाल्यावर त्याची मुदत संपून 3-4 महिने ओलांडून गेले, म्हणून आम्ही पुतळा आमच्या ताब्यात घेतो आहे आणि तो कुठं ठेवायचा, त्याची सिक्युरिटी काय, याची सगळी जबाबदारी आम्ही घेतो आहे ना. मग पुतळा जर हिथं आणून बसवला असता तर नक्कीच राजकारण तुम्ही म्हणा, त्याच्याशी आमचं दुमत नाही. जिथं पुतळा या छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसवायचा आहे, हिथं जर आम्ही रात्रीचा किंवा सकाळचा पुतळा आणून बसवला असता तर आम्ही मान्य करतो याच राजकारण आहे. पण पुतळा अडवायचं राजकारण कुणी केलं याचं उत्तर पहिला विरोधकांनी द्यावं. बरं, आत्ता काय परिस्थिती आहे पुतळ्याची, कोणाच्या ताब्यात आहे, काय प्रशासनाचं काय म्हणणं आहे? हां, आता आम्ही रात्रीसुद्धा प्रशासनाला विनंती केली की तुम्हीच पोलीस प्रोटेक्शनमध्ये हा पुतळा आष्ट्यामध्ये कॉलेजच्या आवारात आणा. आम्ही 1 जण कोण येत नाही, पण महाराजांचा अपमान तुम्ही करू नका. त्या पुतळाकाराकडं पुतळा न्यायचाच असा त्यांचा आग्रह होता. आम्ही अनेक जणांनी तो अडवला. जवळपास 4 तास आमची त्या परत पोलीस स्टेशनच्या सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये गेले. खरं म्हणजे आष्टा शहर पोलीस स्टेशनच्या लोकांनी हा पुतळा अडवला आणि सांगली शहरामध्ये जाऊन आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये बसावं लागलं. हे खरं म्हणजे चुकीचं आहे. आष्टा पोलीस स्टेशननं कधी पुतळा अडवायला पाहिजे होता तर तो आष्टा हद्दीत आला असता तर आम्ही मान्य केलं असतं. पण तुम्ही सांगली हद्दीत तुम्ही का पुतळा अडवला? आणि त्यामुळं हा पुतळा आत्ता प्रशासनानंच तो परत मूर्तिकाराकडं नेऊन ठेवला आहे. पण आम्ही अनेकदा त्यांना सांगितलं काल की तुम्ही परवानगी आम्ही ज्या पद्धतीने लेखी मागितल्या ती परवानगी घेऊन तुम्हीच या ठिकाणी पुतळा आणून कॉलेजच्या आवारामध्ये ठेवा. काय बघा, एक महत्त्वाचा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचं दैवत आहे, महाराष्ट्राचं ते दैवत आहे. आष्टासारख्या शहरामध्ये तो पुतळा बसला पाहिजे. पण अशी वेळ काय येते की बाबा पुतळा रात्रीचाच आणला जातो, रात्रीच तो बसवायला लागतो किंवा दिवसा पुतळा इकडे येऊ शकत नाही, पोलीस प्रशासन अडवणूक करतं आहे. का आष्टा शहरामध्ये पुतळा बसत नाही? कसं आहे, श्रेयवादाचं राजकारण चाललं आहे. बरं, 2017-18 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा हे स्वप्न स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांनी पाहिलं आणि त्यांनी ती रजिस्टर कमिटी केली. त्यानंतर सर्व पक्षीय लोक त्या कमिटीमध्ये घेतले. पण स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांचं 2019ला निधन झालं. त्यानंतर महापूर आला, कोरोना आला, त्यामध्ये 2-2.5 वर्षे गेली. त्यामुळं पुतळा हे करायचं जरासं पेंडिंग राहिलं. विलासराव शिंदे साहेबांचं निधनाच्या अगोदर 4 दिवसापूर्वीच
मूर्तिकाराला आपण ॲडव्हान्स चेक द्यायचं ठरलं होतं आणि त्या दिवशी सकाळी शिंदेसाहेबांचं निधन झालं. मग यामध्ये सगळं झाल्यावर पहिला रजिस्टर कमिटी कोणाची, आम्ही लोकांनी सगळी रजिस्टर कमिटी केली. मग तुम्हाला वाटायला लागलं की आता महाराजांचा पुतळा ही लोक बसवायला लागल्यात म्हणून तुम्ही परत मागणी केली की आम्ही बसवणार म्हणून. मग ह्यात राजकारण कोण आणते? आम्ही म्हणत होतो यामध्ये राजकारण न आणता आष्टा शहरातल्या सर्व नागरिकांच्या वतीनं लोकवर्गणीतनं हा पुतळा आष्ट्यामध्ये बसला पाहिजे ही आमची मागणी होती. तुम्ही याच होतं कमिटीत आमच्या, तुम्ही लोकवर्गणी द्यायची होती. मग का म्हणून तुम्ही फायबरचा पुतळा या ठिकाणी आणून आमच्या आष्ट्याचं नाव खराब केलं, याचं पहिलं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. आता बघा 2018-19ला पण पुतळा बसवणार होता, तेव्हा पण पुतळा बसला नाही. मागच्या 1-2-4 वर्षामध्ये तो सुद्धा महत्त्वाचा पुतळा बसलाच नाही. आत्तासुद्धा पुतळा तुम्ही आणण्याचा प्रयत्न केला पण आष्टा शहरात पुतळा बसत नाही. महाराजांचा पुतळा आष्टा शहरात बसणार आहे की नाही? काही झालं तरी 100% याच छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हा पुतळा आम्ही बसवणारच. आम्ही रात्रीचा आणून बसवणार नाही, हा दिवसाचा आम्ही आणत होतो. त्यांनी रात्री का आणला हा त्यांना तुम्ही पहिला प्रश्न विचारा. खरं तर महाराजांचा पुतळा हा रात्री आणायचा प्रश्नच नाही ना. हां, मग तुम्ही का भिवून असा रात्रीचा आणला? आम्ही दिवसा आणायला लागलोय आणि आम्ही स्वाभिमानानं पुतळा आणतोय. मग याची अडवणूक प्रशासनानं का केली, कुणाच्या सांगण्यावरनं केली, हा प्रश्न आता जनतेच्या मनामध्ये उभा राहिला आहे. यामध्ये आम्हाला कुठलंही राजकारण आणायचं नाही. निवडणूक कधी लागेल, काय लागेल हे आम्हालाही माहीत नव्हतं की बाबा आत्ता निवडणूक लागणार आहे. आम्ही हा महिनाभर झाला प्रयत्न करायला लागलो आहे, आत्ताचा नाही. आता निवडणूक आल्या आणि 2 दिवस अगोदर प्रयत्न केले आणि पुतळा आणला असं नाही. 1 महिना झाला आम्ही कायदेशीररित्या परवानगी घेऊन फक्त पुतळा इकडं आणायसाठी प्रयत्न करतो आहे. माझा शेवटचा प्रश्न आहे, काय भूमिका असणार आहे शेवटी तुमची? काही झालं तरी जे स्वप्न स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांनी बघितलं होतं आणि आदरणीय जयंतराव पाटील साहेबांनी आम्हाला सगळ्यांना या बाबतीमध्ये मदत करून हा पुतळा करण्यासाठी मदत केलेली आहे. आणि ह्या ठिकाणी काहीही झालं तरी भविष्यामध्ये निवडणूक झाल्यानंतर कायदेशीररित्या परवानग्या घेऊनच आम्ही या ठिकाणी दिवसा पुतळा बसवणार आहोत. निश्चित आपण बघितलं की आष्टा शहराच्या वतीनं जी पुतळा समिती करण्यात आलेली आहे, तर सध्या जी काही परिस्थिती आहे ते या ठिकाणी दादांनी आपल्याला सांगितलेलीच आहे. मात्र आष्टासारख्या शहरामध्ये किंवा आष्टा हे शहर अत्यंत महाराष्ट्रातलं एक अत्यंत महत्त्वाचं शहर असल्यामुळं या शहरामध्ये पुतळा महाराजांचा बसणं हे अगत्याचं आहे. कारण रात्रीचा पुतळा आणणं किंवा कोणाला माहीत नसताना बसवणं हे थोडंसं चुकीचं असल्यासारखं त्या ठिकाणी वाटतं आहे. कारण रात्रीचा पुतळा बसवला तर महाराजांचा तो अपमानच त्या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. कारण पुतळा हा अभिमानानं स्वाभिमानानं वाजत गाजत या आष्टा शहरामध्ये बसला पाहिजे अशी भूमिका वैभवदादा शिंदे यांनी व्यक्त केलेली आहे. या ठिकाणी आणखी काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. काय सांगाल नेमकं प्रकरण? आज प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांना मी वंदन करतो. आज आष्टा शहरातून अनेक शिवप्रेमींची शिवभक्तांची मागणी होती की आष्टा शहरामध्ये एक भव्यदेव छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी उभा राहावा. त्यासाठी लोकवर्ग गेले 1 वर्ष झालं आष्टा शहरातून अनेक शिवभक्तांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकवर्गणी दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा करण्याकरता ॲडव्हान्स गेल्या 1 वर्षापूर्वी दिलेला आहे. आज तो पुतळा पंचधातूचा पुतळा 2.5 टनाचा पुतळा तयार झालेला आहे आणि तो पुतळा आष्टा शहरामध्ये आम्ही काल दिवसा त्याची प्रोसेस केली होती. काल सर्वसाधारण 12 वाजता पुतळा आम्ही आणत होतो इकडं पोलीस स्टेशनला. आज आष्टा शहरातील सातत्यानं एका पक्षाचे सातत्यानं पक्ष बदलणारे पदाधिकारी आज गळ्यामध्ये मोपरेल आणि टोपी भगवी टोपी घालून आज खऱ्या अर्थानं हिंदुत्ववादी विचारसरणीचा आहे असं एका बाजूला दाखवतात. पण त्यांनीच खऱ्या अर्थानं पोलीस स्टेशनवरती दबाव आणण्याचं काम केले असं या शहरातील जनता म्हणायला लागल्या. का तर आज शहरातील जनतेचं मत काय होतं, शिवप्रेमींचं मत काय होतं की पुतळा हा पंचधातूचा ह्या ठिकाणी बसायला पाहिजे, फायबरचा पुतळा बसायला नको. त्यामुळे आम्ही कला संचलन असून दे अनेक प्रशासकीय कार्यालयाच्या परवानग्या रितसर घेतलेल्या आहेत तरी बी पुतळा ह्या ठिकाणी आणत असताना त्या पदाधिकाऱ्यांना पोलीस स्टेशनवरती दबाव टाकून हा पुतळा जर ह्या ठिकाणी आज आला तर येत्या निवडणुकीमध्ये शिवप्रेमी आज
ह्या सत्ताधारी पार्टीच्या पाठीमागं थांबल ह्या अनुषंगानं त्यांना भीती वाटलेली आहे असं ह्या शहरातील जनतेचं मत झालेलं आहे. पण ह्या शहरातील जनता शिवप्रेमी ह्या भगवी टोपी घालणाऱ्या नाटक करणाऱ्या पदाधिकाऱ्याला आता ओळखलेले आहे. या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने ह्या शहरातील शिवभक्त त्यांना माफ केले, त्यांना सोडल्याशिवाय त्यांच्या पाठीशी म्हणजे काय त्यांची भावना आहे त्यांना माफी देणार नाही अशी ह्या शहरातील जनता आता मत व्यक्त करायला लागलेले आहे. म्हणजे खरं तर तुम्ही स्पष्टपणे त्यांच्यावरच आरोप करताय. हो, त्यांच्यावर आरोप करतोय. म्हणजे काल पोलीस स्टेशनने सांगितलं आम्हाला त्या पदाधिकाऱ्यांना आमच्यावर दबाव आहे. पुतळा आष्टा शहरामध्ये कसल्याही पद्धतीने न येण्याची जबाबदारी तिने घेतलेली आहे. तर निश्चित आपण बघतो की अशा पद्धतीचं वातावरण या आष्टा शहरामध्ये सुरू असलेलं आपल्याला बघायला मिळतं आहे. आपल्यासोबत पुतळा समितीचे अध्यक्ष आहेत. काय सांगाल नेमकं काल जे आपल्यासोबत घटना घडली की पुतळा आष्टा शहरामध्ये आणत असताना तुमचा त्या ठिकाणी पुतळा अडवण्यात आला? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा आम्ही मिरजेहून आष्ट्यामध्ये आणण्यासाठी सर्व व्यवस्था केली होती, परंतु काही राजकीय षडयंत्र घडल्यामुळं तो पुतळा मधीच अडवण्यात आला. खऱ्या अर्थानं तो पुतळा इथं चबुतरा तयार नाही. जागेवर आपण पाहिलं तर चबुतरा तयार नाही. आम्ही वारंवार त्या प्रशासनाला सांगत होतो, पोलीस प्रशासनाला, की चबुतरा तयार नाही आणि आम्ही फक्त आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजवर हा पुतळा नेऊन ठेवणार आहे आणि त्यासाठी वाहतुकीसाठी परवानगी आम्ही त्यांना मागितली होती आणि तीही परवानगी आम्हाला SP साहेबांनी म्हणा इतरही आष्टा पोलीस स्टेशननं तर कारागिराला नोटीस काढली की तू पुतळा तिथं द्यायचा नाही म्हणून. तसा काय नोटीस काढण्याचा संबंध येत नाही, परंतु अशा पद्धतीची नोटीस काढली आणि त्यानंतर आम्ही SP साहेबांना भेटून विनंती केली, कॉलेजचं पत्र दिलं आणि पत्र दिल्यानंतर पुतळा आणत असताना या ठिकाणी मध्येच पुतळा अडवून सर्व कार्यकर्त्यांना, काही कार्यकर्त्यांना तर पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि नंतर लिहून घेतलं आणि पुतळा परत कारागिराच्या तिथं नेऊन त्या ठिकाणी ठेवला. हे षडयंत्र, राजकीय षडयंत्र म्हणलं तर काय वावगं होणार नाही. हा जो पुतळा बसणार आहे तो आष्टा शहरातल्या नागरिकांच्या लोकवर्गणीतून बसणार आहे. हा पुतळा आष्ट्यातील नागरिकांच्या सर्व लोकवर्गणीतून हा पुतळा झालेला आहे. स्वर्गीय विलासराव शिंदे माजी आमदार यांचं स्वप्न होतं या ठिकाणी पुतळा उभा राहायचा आणि त्याच पद्धतीनं नामदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी पुतळ्याची सर्व बसवणे वगैरे पुढच्या गोष्टी ह्या वाटचाल सुरू आहे आणि हा पुतळा या ठिकाणी आष्टा शहरामध्ये बसवण्याचा शिवभक्तांचा एक मानस होता आणि त्या पद्धतीनं हा पुतळा आज आष्ट्यामध्ये आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. कोण आहे या सगळ्या षडयंत्रांच्या मागं? कोणावरती रोख आहे आपला? आता या षडयंत्राच्या मागं आमचे जे विरोधक आहेत, आता नावं घ्यायला नकोत, परंतु जे विरोधी पार्टीचे पक्ष आहेत यातील आत्तापासूनच नाही, गेली 2-3 वर्ष या ठिकाणी आम्ही चबुतरा नगरपालिकेचे ठराव दिले. चबुतरा बसवण्यासाठी आम्ही नामदार जयंतरावजी पाटील यांच्या फंडातून चबुतऱ्यासाठी 15 लाख रुपयाचा निधी त्यांनी दिला. तोही निधी नगरपालिकेचे काही आम्हाला कागदपत्र न मिळवून देऊन या ठिकाणी या बगीचेचं आरक्षण या ठिकाणी होतं, ते बगीचेचे आरक्षण बदलण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव दिले. अशा पद्धतीनं आम्हाला एक करत अडकवण्याचा प्रयत्न करून हा पुतळा हाणून पाडला आणि काल आता आचारसंहितेच्या तोंडावर आचारसंहिता लागल्यानंतर त्यांनी पुतळा आम्हाला येताना अडवला आणि आता आचारसंहितेचं कारण सांगून ते आम्हाला पुतळा या ठिकाणी आणून देत नाही आहेत. आता पुतळा आपल्या ताब्यात घेण्यासंदर्भातली काय भूमिका आहे आपली? पुतळा ताब्यात घेण्यासंदर्भात आम्ही कोर्टात जाण्याची तयारी केलेली आहे आणि कोर्टात जाऊन आम्ही दाद मागणार आहे की नेमकं वाहतूक आम्ही त्या ठिकाणी कारागिराची इथं जागा नाही, आता त्यांनी पुतळा पूर्ण केला आहे आणि त्यानंतर इथं CCTV परत त्या ठिकाणी देखरेखीला माणसं ठेवून त्या ठिकाणी आम्ही पुतळा ठेवणार आहे आणि त्यांनी पुतळा आम्हाला परत द्यावा यासाठी आम्ही कोर्टाची लढाई लढणार आहे. तर निश्चित आपण बघितलं की आष्टा शहरातले जे पुतळा समितीचे जे काही पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात येते की प्रशासनानं हे पूर्णपणे चुकीचं केलेलं आहे आणि त्यांनी नाव न घेता याच्या पाठीमागं, या षडयंत्राच्या पाठीमागं विरोधकच असल्याचं अगदी स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे आणि पुतळा जर का आमच्या ताब्यात नाही दिला तर आम्ही कोर्टाची लढाई लढू असं देखील या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सांगण्यात येतं आहे. आता पुतळा या आष्टा शहरात येतोय, पुतळा या आष्टा शहरात बसणार की नाही हे प्रश्न या ठिकाणी आष्टा शहरातील लोकांना पडलेला आहे. आता तेच पाहणं आपल्यासाठी या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे की आष्टा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसणार आहे की नाही. विशाल लोंढे, AV9 मराठी, आष्टा.
अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल. संपर्क 023 42 22 57 75.